व्हॉट इज पोस्टपार्टम डिप्रेशन. तर बेबी ब्लू म्हणून एक गोष्ट असते. पहिला बेबी ब्लू म्हणजे उगाचच रडू येणे, काही करावंसं न वाटणे, स्पेशली ह्या पिरियडमध्ये आफ्टर डिलिव्हरिंग अ बेबी. 100 20 बायकांना जर पोस्टपार्टम डिप्रेशन आहे तर इट्स अ बिग नंबर. आणि ह्याच्याही पुढची स्टेज आहे ज्याला म्हणतात पोस्टपार्टम सायकोसिस. फादर्सना पण पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकतं. आणि लोक काय करतात, येतात, भेटतात, बाळाला बघतात, फक्त बाळ 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 असं बाळ तसं बाळाचंच. आणि यामध्ये कुठंतरी त्या आईला विचारायचं की बाबा तू कशी आहेस हे विचारायचं राहून जातं. आपल्याला 2 महिन्याचा एक टाईम पिरियड असतो, म्हणजे 6 वीक्स युजली असं म्हणतात की 6 वीक्स लागतात आपल्याला रिकव्हरीसाठी आफ्टर डिलेव्हरी. याच्यामध्ये चेंजेस बॉडीमध्ये जे होणार आहेत त्यातला एक मेन चेंज म्हणजे युटेरसचं जे एक्सपान्शन झालेलं असतं तो नॉर्मल यायला तेवढा टाईम पिरियड लागतो. 6 वीक्सचा टाईम पिरियड लागतो. Join the conversation, make us proud with your sassy. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आई होणं हा स्त्रीच्या आयुष्यातील एक खूप सुखद अनुभव आहे. आपल्याला खूप वेदना होत असतात, खूप त्रास होत असतो, बट द मोमेंट वी हिअर दॅट इनॉग्रल फर्स्ट क्राय ऑफ द बेबी, आपला सगळा त्रास एका क्षणात नाहीसा होतो. पण ज्या क्षणी ते छोटं बाळ आपल्या हातात येतं त्या क्षणी आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. बरेचसे फिजिकल आणि इमोशनल बदल होतात, पण या सगळ्या बदलांपासून ओव्हरवेल्म न होता त्याला कसं फेस करायचं या विषयावरच आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर प्राजक्ता कांडलकर. प्राजक्ता इज postpartum mental health advocate. She is working as a parent coach. She is certified in maternal, infant and early child nutrition. Prajakta is also a dental surgeon practicing since past 13 years. वेलकम प्राजक्ता. थँक्यू सो मच. आजचा माझा पहिला प्रश्न हा आहे की ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा प्रेग्नन्सीनंतर पहिला जो चेंज आपण अनुभवतो तो म्हणजे वेट गेन होतं. मोस्ट ऑफ द टाईम काहींचं लॉस होतं, काहींचा वेट गेन होतं, पण आय थिंक वेट गेन हा मेजर प्रॉब्लेम आहे. सो तेव्हा जेव्हा आरशात आपण बघतो तेव्हा असा फील येतो की अरे बापरे, आता हे केव्हा नॉर्मल होणार किंवा असं. सो काय तू याच्याबद्दल बोल. हा फर्स्ट क्वेश्चन, इट्स अ गुड क्वेश्चन टू बिगिन विथ. गिविंग बर्थ टू अ चाइल्ड इज अ रिबर्थ ऑफ मदर. आणि ते ॲक्च्युली ट्रू आहे, कारण कम्प्लिटली सगळ्या गोष्टी चेंज होऊन जातात. तिची लाईफ आहे ती 180 डिग्रीनी पूर्ण चेंज होऊन जाते. आणि हा खूप बिगेस्ट चेंज आहे की वेट गेन होणं किंवा वेट लॉस होणं जे काही आहे ते. कारण हा आपल्याला सगळ्यात पहिला दिसणारा, आपल्याला व्हिज्युअली जो विजिबल चेंज आहे तो वेट गेनचा आहे. आणि हा बेसिकली होतो कशामुळे, तर एक तर असं होतं की प्रेग्नन्सीमध्ये पूर्ण ईट फॉर 2, म्हणजे एक बेबी आहे तर यू हॅव टू ईट फॉर 2 असं म्हणलं जातं. आणि लाड केले जातात, गोड वगैरे खाल्लं जातं किंवा क्रेविंग्ज असतात, डोहाळे याच्या नावाखाली काहीही खाल्लं जातं, जंक्स वगैरे भरपूर खाल्ले जातात. आणि प्लस हॉर्मोन्स पण इथे इम्पॉर्टंट रोल प्ले करतात की काही हॉर्मोन्समुळे किंवा काहींना सप्लिमेंट्स द्यायची गरज असते, हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स द्यावे लागतात ती प्रेग्नन्सी रिटेन करण्यासाठी किंवा ती सेव्ह करण्यासाठी. काही कॉम्प्लिकेशन्स असतील तर त्याच्यामुळे वेट गेन होण्याचे चान्सेस असतात. आणि वेट गेन हे बऱ्याच प्रमाणापर्यंत रिव्हर्सिबल आहे, पण काही गोष्टी अशा आहेत की त्या इरिव्हर्सिबल आहेत, त्या नोबडी कॅन हेल्प. स्किनमध्ये चेंजेस येतात, स्ट्रेच मार्क्स येतात, ॲबडॉमिनल स्किन जी असते ती आधी टाईट असेल, म्हणजे अगदी 6 पॅक्स वगैरे असतील तरीसुद्धा ती लूज पडते, असं होतं. स्ट्रेच मार्क्स, त्यानंतर स्किन थोडीशी लूज पडणे, ओव्हरऑलच पिगमेंटेशन होणं, स्किनवरती या गोष्टी होतात. आणि बिगेस्ट चेंज हाही होतो की हेअरफॉलही खूप होतो. येस. तर ह्याचं कारण हेही असू शकतं की एकतर हॉर्मोनल, युअर हॉर्मोन्स आर ऑल ओव्हर द प्लेस या पिरियडमध्ये, ही गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की काही डेफिशियन्सीज पण असू शकतात. आणि डेफिशियन्सीजमध्ये आपण जर बघितलं तर प्रामुख्याने इंडियामध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया खूप आहे. खूप लेडीज तरी आपण सप्लिमेंट आय थिंक ओव्हर द पिरियड ऑफ प्रेग्नन्सी घेतो तरीही आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचं प्रमाण जास्त आहे इंडियामध्ये. B6 आहे, व्हिटॅमिन D डेफिशियन्सी असू शकते, कारण
मोस्टली जर वर्किंग असेल तर AC मध्येच आपण असतो कंटिन्युअसली, किंवा फारसं उन्हामध्ये जाणं आणि स्पेशली त्यासाठी सनबाथ घेणं वगैरे असं नाही होत फारसं. त्यामुळे विटॅमिन D डेफिशियन्सी, B6 डेफिशियन्सी ह्या गोष्टींमुळे सुद्धा, किंवा कॅल्शियममुळे, कारण ब्रेस्ट फिडिंगमध्ये वगैरे पण कॅल्शियम लॉस खूप होतो, तर त्याच्यामुळेही हेअरफॉल होऊ शकतो. ओके. सो तेच परत माझा प्रश्न तोच आहे की तेव्हा हाऊ टू ॲक्सेप्ट दिस चेंज, म्हणजे कारण मग ते ना सतत असं डोक्यात राहतं, ओ आधी मी वेगळे दिसायची, आता हे वेट लॉस केव्हा होणार, मला पूर्वीचे कपडे केव्हा येणार वगैरे हे सगळं. सो म्हणजे माहिती असतं की कदाचित हा जो चेंज आहे हा टाईम बिईंग आहे, पण तरी ते ॲक्सेप्ट करणं खूप कठीण जातं. सो अशावेळी तू काय सजेस्ट करशील? अशा वेळेस मी म्हणेन की थोडासा टाईम द्या आणि पेशन्स ठेवा आणि वर्क ऑन युअर सेल्फ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. म्हणजे तुम्हाला तुमच्या रिकव्हरीसाठी काहीतरी टाईम लागणार आहे. आज डिलेवरी झाली आहे आणि उद्या यू विल स्टार्ट वर्किंग किंवा एक्सरसाइज चालू कराल असं नाही होत ना. तर थोडासा टाईम स्वतःला द्या, बी काइंड टू युअर सेल्फ, थोडंसं रिलॅक्स राहावा. आणि एक आपल्याला 2 महिन्याचा एक टाईम पिरियड असतो, म्हणजे 6 वीक्स युजली असं म्हणतात की 6 वीक्स लागतात आपल्याला रिकव्हरीसाठी आफ्टर डिलेवरी. याच्यामध्ये चेंजेस बॉडीमध्ये जे होणार आहेत त्यातला एक मेन चेंज म्हणजे युटरसचं जे एक्सपान्शन झालेलं असतं, तो नॉर्मल यायला तेवढा टाईम पिरियड लागतो. 6 वीक्सचा टाईम पिरियड लागतो. तर त्यासाठी थोडंसं वेळ देणं गरजेचं आहे स्वतःला आणि पेशन्स. ह्याच्या पलीकडे आपण काही नाही करू शकत, कारण हे सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत आणि नेचर, नोबडी इज ग्रेटर दॅन नेचर. राईट. सो जेव्हा एक बेबी एका मॉमच्या लाईफमध्ये येतो, एक तर खूप मेजर चेंज असतो, जसं तू म्हणालीस की लाईफ एकदम 180 डिग्रीजनी चेंज होतं. तो बाळाचं रुटीन, मॉमचं स्वतःचा रुटीन, हे सगळं सेटल व्हायला, ॲडजस्ट होता बराच वेळ लागतो. बरेचदा असं होतं की बाळ आयदर झोपत नाही, त्याच्यामुळे मॉमची पण झोप होत नाही, त्याच्यामुळे थकवा, लॅक ऑफ स्लीप आणि एक्झॉशन ह्या सगळ्या गोष्टी फारच असोसिएटेड असतात. म्हणजे स्लीप पॅटर्न अगदी बदलूनच जातो, म्हणजे त्याला काही काळ वेळ काही राहतच नाही. तर या सगळ्याला कसं डील करायचं मग? येस, हे तर आहेच आहे की बाळ रात्रभर जागवतंय आणि असं म्हणतात आपल्याकडे की बाळ झोपलं की तू पण थोडंसं झोपून घे, आणि तसं बिलकुल होत नाही. कारण की ते बाळ सकाळी उठून असं छान झोपतं, पण तेव्हा मग आपल्याला असं होतं की तेवढ्या वेळात आपलं आवरून, मला तेवढाच वेळ आहे, तेवढ्या वेळात आवरून घ्या. त्यामुळे झोपेचं पूर्ण खोबरं होतं असं म्हणू शकतो ॲक्च्युली. तर होतं हे, पण हेही थोड्या टाईम पिरियडसाठी असतं. त्याच्यासाठी पण आपल्याला हे करावं लागेल की थोडंसं अशी गोष्ट करायची ज्याच्यामुळे थोडं रिलॅक्सेशन वाटेल. 5 मिनिट्स मेडिटेशन केलं, किंवा आपल्याला आवडेल अशी एखादी गोष्ट केली, सेल्फ केअरमध्ये थोडंसं इंडल्ज झालं. फॉर एक्झाम्पल काही आवडीची गाणी ऐकली, थोडं ज्यांनी रिलॅक्स होईल. जर तुम्ही असं रिलॅक्स नाही होऊ शकत आहे तर तसं रिलॅक्स. आणि दुसरी गोष्ट ही आहे की आपण हेल्पही मागू शकतो. म्हणजे बरेचदा असं होतं की वी हेजिटेट टू आस्क फॉर हेल्प, की असं कसं विचारा आहे की तुम्ही थोडा वेळ बाळाला बघा किंवा असं होतं थोडंसं. तर देअर इज नथिंग रॉंग इन आस्किंग फॉर हेल्प, कारण ही मी चूक केलेली आहे. म्हणजे आय नेवर आस्क फॉर हेल्प फॉर एनीवन. आणि या गोष्टीमुळे मला फक्त एक्झॉशन आणि म्हणजे तुम्हाला सेन राहायचं असेल तर या गोष्टी कराव्या लागतील असं आहे. कारण की कसं असतं ना, या सगळ्या रुटीन इतकं नवीन असतं की त्याला अडॅप्ट होता भरपूर वेळ लागतो. आणि या सगळ्यात कसं होतं की मग आपले फ्रेंड्स आणि फॅमिली थोडेसे ना, आपलं तो बोलणं त्यांच्याशी हळूहळू कमी व्हायला लागतं. फ्रेंड्स, तो व्हॉट्सॲपचा टाईम कमी व्हायला लागतो, कारण की मेजॉरिटी टाईम तुमचा आयदर यू आर लुकिंग आफ्टर द बेबी, त्याची आंघोळ, त्याचं जेवण, फीडिंग, हे सगळ्या याच्यात निघून जातो. मग खूपदा अशा याच्यात एक बायकांना ना, और न्यू मॉम्सला स्पेशली, एक अशी पण फिलिंग येते यार की मी एकटी पडली, लोनलीनेसचा फिलिंग येतो की असं वाटतं बापरे, मला आता आयुष्यभर असंच करायचं आहे का. म्हणजे जसं आपण आधी म्हटलं की तो सर्टन टाइम पिरियड असतो किंवा काय, पण तेव्हाचे फिलिंग्स तेच असतात की बापरे, आता मी कधीच बाहेर नाही जाऊ शकणार आहे, किंवा कधी म्हणजे मी ह्याच्यातच राहणार आहे का, असं एक फिलिंग येतं. आणि लोनलीनेसचं जसं ती म्हटली की तेही एक फिलिंग येतं की मी एकटी पडली आहे का, किंवा असं.
हां, सोशल लाईफ तर आपली कॉम्प्रोमाइज होतेच या ह्याच्यामुळे, कारण कम्प्लिटली आपण त्या बेबीमध्ये असतो, म्हणजे त्याची काळजी घेण्यामध्ये, बाकीच्या सगळ्या रुटीनमध्ये, सेट करण्यामध्ये, त्यामुळे सोशल लाईफ तर नक्कीच कॉम्प्रोमाइज होते. तुम्ही हेल्प मागा किंवा, आणि ह्याच्यामध्ये मेजर रोल हा येतो की बॅकग्राऊंडला जे आपल्या सराउंडिंगला जे लोक आहेत त्यांचा मेन रोल येतो, की त्यांनी थोडंसं कोऑपरेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपली पॉडकास्ट आता बाकीचे लोक पण बघतील, नॉट ओन्ली न्यू मॉम्स, तर त्यांना पण मला सांगावंसं वाटतंय असं की तुम्ही थोडंसं हेल्प करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःहून थोडंसं हेल्प करणं किंवा तिला न्यू मॉमला सपोर्ट करणं गरजेचं आहे की बाबा तुला काही हेल्प हवे असेल तर हे. आणि दुसरी गोष्ट सल्ले देणे, जे आपल्याकडे फार होतं की विचारलं नसतानाही सल्ले दिले जातात. हो हो. आणि इवन ती व्यक्ती, म्हणजे ती जी नवीन आई आहे, ती जर काही शेअर करत असेल कोणासोबत हे, तरी पण असं होतं की सल्ले दिले जातात. तर मी असं म्हणेन की प्लीज डोंट डू दॅट. ती जे सांगते ते फक्त ऐकून घ्या, जस्ट बी बाय हर साईड. कारण प्रत्येक वेळेस माणूस जे शेअर करतो तो सल्ला विचारण्यासाठी नाही शेअर करत, तर तो जस्ट एक मन मोकळं करण्यासाठी ऐकून घ्यायला हवं, एवढंच एक्सपेक्टेशन असतं. येस, तेवढंच एक्सपेक्टेशन असतं. तर ते फक्त ऐकून घ्या, बी बाय हर साईड, आणि तिला थोडंसं दिलासा देण्याचा प्रयत्न करा, एम्पथाईज करायचा प्रयत्न करा. असं हे यामध्ये मग बाकीच्या लोकांचा रोल येतो की फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स हे कसं ट्रीट करतायत त्याच्यावरती थोडंफार तिलाही थोडं रिलॅक्सेशन मिळतं आणि यामध्ये हेल्पही होते. आणि आय थिंक न्यू मॉमला पण एक शी शुड ऑल्सो एक्सेप्ट की इट्स ओके जर बाकी जज करत असतील, मे बी एक दॅट लेट गो ऑफ द जजमेंट. किंवा त्यावेळी आपण इतकं सेन्सिटिव्ह झालेलो असतो प्रत्येक गोष्टीसाठी, तर कोणी काही चुकी दाखवली तर असं वाटतं बापरे मला हे जमत नाही आहे का, किंवा मला हे जमणारच नाही आहे का. सो ते खूप होतं. आणि आपल्याकडे कसं असतं, जजमेंट्स तर अशा असतातच. म्हणजे इवन हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर लोक बघायला येतात, बाळाला भेटायला बघायला येतात लोक. पहिलं काय असतं, बाळ बघितल्यावर आईसारखं दिसतंय का बाबांसारखं दिसतंय असतं ना पहिली रिॲक्शन. हो. आणि स्किन कलर हे गोरच आहे, थोडंसं सावळच आहे, हे ह्याच्यासारखं आहे, नाकावरती एक फार लोकांचं लक्ष असतं, नाक ह्याच्यासारखं आहे असं हे असतं. आणि युजली ही कमेंट ऐकली की हे बाबांसारखं दिसतं की असं वाटतं आईला असं होतं की आपण 9 महिने असं होतं. आणि हे बरेच दिवस पुढे चालू राहतं. तर जजमेंटला तिथूनच सुरुवात होते. बाळ जन्माला आलं की जजमेंटला सुरुवात झाली एका ह्युमन बिईंगच्या लाईफमध्ये, असं होतं. मग त्या आईला तिथं पॉझिटिव्ह वाटायला पण सुरुवात होते. आणि लोक काय करतात, येतात, भेटतात, बाळाला बघतात, फक्त बाळ 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 असं, बाळ तसं, बाळाचंच. आणि यामध्ये कुठंतरी त्या आईला विचारायचं की बाबा तू कशी आहेस हे विचारायचं राहून जातं. आणि मग तिथून त्या लोनलीनेसला सुरुवात होते. आणि मग असं वाटतं की आपण एकटी पडतोय. म्हणजे आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत, इतके लोक आहेत, आपल्या बाळावर प्रेम करणारे आहेत, विचारतायत, सगळे हे आहेत, पण मला कुठंतरी आता एवढ्या लोकांच्यात असूनही लोनली फील होते. बरोबर. तिथून ती सुरुवात होते. जसं आता आपण बोलता डिस्कस केलं की एक न्यू मॉम फार सेन्सिटिव्ह होऊन जाते, तो इज इट बिकॉज ऑफ द हार्मोनल चेंजेस, काय असतं त्याचं रोल? येस, डेफिनेटली हॉर्मोन्स प्ले अ बिग रोल इन दिस सिच्युएशन. हॉर्मोन्समध्ये काय होतं, जेव्हा बेबी डिलिव्हर होतं त्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे 2 हॉर्मोन्स असतात त्यांची लेवल सडनली ड्रॉप होते. आणि ती ड्रॉप झाली की मग गडबड सुरू होते. म्हणजे ते ड्रॉप झाल्यानंतर थकवा येणे किंवा काही करावंसं न वाटणे, ह्या गोष्टी सुरू होतात. आणि मग हे लोनलीनेस वगैरे हे सगळं त्याच्याशी असोसिएटेड आहेच. कारण लाईक आय सेड की हॉर्मोन्स आर ऑल ओव्हर द प्लेस. बाकीचे काही हॉर्मोन्स इन्क्रीज होतात, प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसिन हे इन्क्रीज होतात, इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल ड्रॉप होते. तर त्यामुळे डेफिनेटली आपल्या इमोशनल वेलबिईंगवरती पण इफेक्ट होतो, फिजिकल वेलबिईंगवरती तर होतोच होतो. पण आणि दो इट इज अ फिजिओलॉजिकल प्रोसेस, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ही फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. म्हणजे ही नॅचरल होणारी गोष्ट आहे, पॅथॉलॉजिकल काही नाही आहे यामध्ये. तर ही गोष्ट एक तर नॉर्मलाइज करायची पण फार गरज आहे की हे खूप नॉर्मल आहे आणि हे एक पुढची पिढी येण्यासाठी होणारी ही नॅचरल प्रोसेस आहे.
तर हे नॉर्मलाइज थोडंसं करण्याची गरज आहे, कारण काही ठिकाणी थोडंसं त्याला असं ट्रीट केलं जातं, कारण तो काही आजार नाही आहे ना. हो. ते त्यामुळे पण तशा टाईप थोडंसं ट्रीट केलं जातं, तर तेही थोडंसं हे करण्याची गरज आहे. यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात का? हाऊ कॅन अ न्यू मॉम डील विथ दिस इमोशनल रोलर कोस्टर राईड ॲक्च्युली? सो हल्ली हे पोस्टपार्टम डिप्रेशन बऱ्यापैकी म्हणजे होतं, एक्सपिरियन्स केल्या जातं कदाचित नवीन आयांकडनं, पण त्याच्याबद्दल फारसं बोलल्या जात नाही किंवा अवेअरनेस नसतो म्हणा, किंवा नाही बोलल्या जात समहाव. सो त्याच्याबद्दल तू काय सांगशील? ओके, तर पोस्टपार्टम डिप्रेशन ही आता सध्या आपण खूप ऐकतोय सध्या सगळीकडे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो की हे आत्ताच झालं का? काही नवीन आलेलं फॅड आहे? प्रश्न होता. हे फॅड आहे का? किंवा नवीन आधी होतं पण त्याला ते नाव नव्हतं, असंही होऊ शकतं. राईट, तसंच. किंवा हे थोडंसं म्हणजे थोडं उच्चभ्रू लोकांसाठी असं की नखरे असतात किंवा हे असं सॉर्ट ऑफ कन्सिडर केलं जातं, बट इट्स नॉट लाईक दॅट. कोणामध्येही कुठल्याही नवीन आईमध्ये हे होऊ शकतं. तर हे आधी नव्हतं का? पूर्वीच्या काळी नव्हतं का? तर डेफिनेटली होतं हे, पण त्यावेळेला स्त्रियांना मोस्टली गोष्टी सप्रेस करायची सवय होती. म्हणजे आपल्याला जे इमोशन्स आहेत, जे फील होतं आहे ते त्यांना सप्रेस करायची सवय होती. आत्ता वी आर मोर वोकल अबाउट इट. आपण या गोष्टींबद्दल बोलतोय किंवा कुठल्याही रादर रिलेटेड टू विमेन्स हेल्थ आपण एवढं फ्रीली बोलतो, तेवढा अवेअरनेस हळूहळू क्रिएट व्हायला लागलेला आहे. ते तेव्हाही होतं, पण त्याबद्दल कोणी वोकल नव्हतं म्हणून एवढं पसरलं नाही. आणि आत्ता आपण वोकलही आहोत आणि प्लस बिगेस्ट रोल इज ऑफ सोशल मीडिया, की ज्याच्यामुळे ते प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचतंय. त्यामुळे असं वाटतं की सडनली आला आहे का? अवेअरनेस वाढलाय, डेफिनेटली अवेअरनेस वाढलाय आणि चर्चा जास्त व्हायला लागली आहे. दुसरी गोष्ट, आपल्यावरती बॉलिवूडचा फार इम्पॅक्ट असतो. इंडियन लोकांवरती प्रचंड इम्पॅक्ट असतो, आणि जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटीज या गोष्टींबद्दल बोलतात तेव्हा ते एकदम मोठं होऊन जातं काहीतरी. ते डे इन डे आउटचा प्रॉब्लेम वाटतो. मग कॉमन लोकांना पण वाटतं नाही खरंच होत असेल असं. हां, मग असं वाटतं की ते कधी कधी सायकोलॉजिकल पण होऊन जातं. म्हणजे ॲक्च्युली असतंच, ही सिरियस गोष्ट आहे. म्हणजे इट्स नॉट अ थिंग ऑफ जस्ट जोकिंग किंवा असं नाहीच आहे, ते सिरियस गोष्ट आहे. पण ह्या गोष्टींमुळे ती थोडी ॲम्प्लिफाय होत जातं, असं होतं, एकमेकांचं ऐकून वगैरे असंही होऊ शकतं. सो याला काय म्हणजे काय याच्यावरती उपाय आहे किंवा हाऊ टू हँडल दिस? आता फर्स्ट थिंग मी ही सांगेन की व्हॉट इज पोस्टपार्टम डिप्रेशन. तर बेबी ब्लू म्हणून एक गोष्ट असते. पहिला बेबी ब्लू म्हणजे उगाचच रडू येणे, काही करावंसं न वाटणे, स्पेशली ह्या पिरियडमध्ये आफ्टर डिलिव्हरिंग अ बेबी. लोनली वाटणे किंवा खूप सॅड वाटणे, ह्या गोष्टी होतात. तर जनरली बेबी ब्लूज जे असतात ते कोणालाही होतात. म्हणजे सर्वे असं सांगतो की साधारण 70% स्त्रियांना, न्यू मॉम्सना हे होतं. काही लोक असं म्हणतात की ऑलमोस्ट प्रत्येक स्त्रीला थोड्या पिरियडसाठी तरी बेबी ब्लूज होतात. तर हे बेबी ब्लूज जे असतात ते साधारण 2 वीक्स राहतात डिलिव्हरीनंतर. पण इमिडिएटली होतील असं नाही आहे, मे बी थोड्या दिवसांनीही होऊ शकतं असं, पण हे जनरली ह्या टाईम पिरियडसाठी राहतं. पण जर हे वाढलं, म्हणजे 2 वीक्स झाले आणि तरीही तुम्हाला नॉर्मल नाही वाटत आहे, तरीही तिला असं फील होतं आहे की नाही मला तसंच सेम वाटतं आहे किंवा ती कंडिशन अजून वर्स झालेली आहे, असं जर वाटलं तर मग इट कॅन बी अ पोस्टपार्टम डिप्रेशन. तर हेच सिम्टम्स असतात त्याचे, की काहीही करावंसं न वाटणे, रडू येणे उगाचच हे. आणि यामध्ये सोसायटी फार मेजर रोल प्ले करते. म्हणजे जजमेंट्स पास करणे, इवन प्रेग्नंट आणि डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांच्या बाबतीत पण असं होतं की वेटवरती कॉमेंट्स केल्या जातात. आणि आपण जे बघतो, म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं बॉलिवूडचा इम्पॅक्ट असतो, तर बॉलिवूडच्या ज्या मॉम्स असतात ते 2-3 महिन्यानंतर नॉर्मल शेपमध्ये, येस नॉर्मल शेपमध्ये, आणि परत आहे ते सगळं करायला रेडी. हे ते बघून, किंवा बाकीचे लोक पण बोलतात ना की वेटबद्दल, ह्याच्याबद्दल खूप गोष्टींबद्दल बोलू शकतात लोक बोलणारे. तर त्याच्यामुळे काय होतं, आपले स्वतःबद्दलचे एक्सपेक्टेशन्स वाढतात. आणि जेव्हा आपले स्वतःबद्दलचे एक्सपेक्टेशन्स वाढतात आणि जर ते फुलफिल नाही होते, मला एक्सपेक्टेड आहे की मी 3 महिन्यानंतर माझ्या नॉर्मल शेपला आलं पाहिजे, पण मी मिररमध्ये बघितलं तर मी तशी नाही आहे, मी पण येणार, हां, तर मी तशी नाही आहे 3 महिन्यानंतर.
हां, तर मग मला ती कुठेतरी इन्सिक्युरिटी किंवा वाटायला असंही होतं ना की मला यायचं आहे, पण मग असं होतं, मी बघितलं की अरे यार अजूनही म्हणजे फार काही चेंज नाही वाटत, मग असं होतं नाही मला वेळच मिळत नाही आहे, मग मला कोणी सपोर्टच करत नाही, मग त्याच्याबरोबर हे असे अनेक गोष्टी पण येतात की का होत नाही आहे माझ्याच्यानी ह्या गोष्टी. येस. तर इथे मी असं म्हणेन की डेफिनेटली असं होतं. याचं रिझन म्हणजे एकतर आपण कम्पेअर करत राहतो. आता आलिया भट म्हणा किंवा हे जे लोक आहेत त्यांना 1000 लोक आहेत हेल्प करायला. प्रॉपर डाएट तुमच्या हातात आणून देत आहेत, म्हणजे त्यांच्या हातात आणून देत आहेत, किंवा फिटनेससाठी वेगवेगळे एक्सरसाइज करून घेण्यासाठी प्रॉपर गायडन्स आहे, स्टायलिस्ट आहे जे कुठले कपडे घातल्यावर तुम्ही व्यवस्थित दिसाल हे सांगणारे आहेत. तर त्यांच्या मागे हे सगळे लोक आहेत, पण आपल्या मागे ते नाही आहे. किंवा काही स्त्रियांचं असंही होतं की घरातल्या गोष्टी पण बघाव्या लागतात आणि प्लस बेबीचं पण बघावं लागतं. हे नॉर्मल कॉमन लोकांच्या बाबतीत होतं. तर त्यामुळे जे वाढलेले एक्सपेक्टेशन्स असतात आणि त्यामुळे जी आपल्या मनामध्ये इन्सिक्युरिटी निर्माण होते आणि तिथे कुठंतरी याचं बीज रोवलं जातं पोस्टपार्टम डिप्रेशनचं. काही स्त्रियांच्या बाबतीत म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशनचा रेट म्हणजे आपण हे म्हणलं साधारण किती स्त्रियांना होतं तर 20% स्त्रियांना पोस्टपार्टम डिप्रेशन होतं. आणि 20% इज अ बिग नंबर. 100 20 बायकांना जर पोस्टपार्टम डिप्रेशन आहे तर इट्स अ बिग नंबर. आणि ह्याच्याही पुढची स्टेज आहे ज्याला म्हणतात पोस्टपार्टम सायकोसिस. ह्याच्यामध्येही काही स्त्रिया जातात. 1% त्याचा हे आहे की ज्याच्यामध्ये 1% स्त्रिया अगदी त्यांच्या मनामध्ये सुसायडल थॉट्ससुद्धा येतात. ते इतकं सिव्हिअर असू शकतं. त्यामुळे ते योग्य वेळेत ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये स्वतः त्या स्त्रीचा तर रोल आहेच आहे, पण प्लस मला असं वाटतं की सराउंडिंगचा आणि तिची फॅमिली आणि फ्रेंड्स जे आहेत त्यांचाही खूप मेजर रोल असतो. तर थोडंसं तिला सपोर्ट करा, थोडं एम्पथाईज करा, याची फार गरज आहे. तो आजकाल बऱ्याच स्त्रिया वर्किंग असतात, जे डिलिव्हरी होईपर्यंत त्यांचं काम सुरू असतं. पण जसं आपण म्हटलं की प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्या आयुष्य अगदी 180 डिग्रीनी हे होतं. तर तेव्हा कधीतरी मग असं होतं की आधीचं लाईफ वेगळं असतं की मी ऑफिसला जाणार, 4 लोकांना भेटणार, काम करणार वगैरे हे सगळं. नंतर असं होतं की तेच ते रुटीन बाळाच्या अवतीभवती सगळं. तेव्हा कधीतरी लॉस ऑफ आयडेंटिटी झाल्यासारखं वाटतं. सो अशा नवीन आयांना तू काय सजेस्ट करशील, कसं हे सगळं कसं घ्यायचं? डेफिनेटली असं होतंच. म्हणजे आता आपली जी जनरेशन आहे मिलेनियल्स, ऑलमोस्ट एव्हरीवन इज वर्किंग. तर दोन्हीही म्हणजे दोन्ही पेरेंट्स वर्किंग असतात आणि सडनली प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरीनंतर थोड्या पिरियडसाठी आपल्याला लीव घ्यावी लागते आणि त्याला काही ऑप्शन नाही आहे, म्हणजे ती घ्यावीच लागते, त्याला काही हे नाही आहे. तर अशा वेळेस असं होतं की सोशल लाईफ ऑलमोस्ट नसल्यासारखीच असते आणि आपण घरातच असतो. त्याच वातावरणामध्ये हॉर्मोन्सची गडबड आणि पूर्ण एवढा सगळा झालेला स्वतःच्या शरीरामध्येही चेंज, मनामध्येही चेंज आणि प्लस कंटिन्युअसली आपण त्या बाळामध्ये इतकं हे होऊन जातो की लॉस ऑफ आयडेंटिटी फील होते. तर अशा वेळेस दुसरी गोष्ट अशी असते की स्त्रिया त्या बाळामध्ये इतक्या हे म्हणजे अक्षरशः त्याची काळजी घेण्यामध्ये इतक्या बुडून जातात की हजबंड आणि वाईफ यांचंसुद्धा रिलेशन कॉम्प्रोमाइज होतं. त्यांनाही एकमेकांसोबत वेळ नाही मिळत. तर हे जेव्हा कॉम्प्रोमाइज होतं तेव्हा एकतर ते रिलेशन असतं ते जपण्याची फार गरज असते. 15 मिनिट्स का होईना पण तुम्ही कनेक्ट केलं पाहिजे एकमेकांच्या सोबत. इथे हजबंडनी पण सपोर्ट करावा लागतो. म्हणजे हजबंडनी पण बघितल्यावरती त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपणही सपोर्ट करायला पाहिजे. आणि त्या आईनी, नवीन आईनी पण थोडासा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या या रिलेशनसाठी सुद्धा ठेवला पाहिजे. कारण त्यामुळे फॅमिली डायनॅमिक्ससुद्धा चेंज होऊन जातात. कारण एक स्त्री जर डिप्रेशनमध्ये असेल किंवा हॅपी नसेल घरातली तर घरातलं सगळं वातावरणच चेंज होऊन जातं. आणि एखाद्याचे ते व्हायब्रेशन्स जाणवतात ना आपल्याला. आता सपोज आपण एका रूममध्ये बसलो आहे आणि तिथे कोणी असं येऊन बसलं जे खूप सॅड आहे तर आपल्याला ते जाणवते. येस, ते व्हायब्रेशन्स जाणवतात आपल्याला, एखाद्या एनर्जीचे व्हायब्रेशन्स असतात ते. तर सेम तसं तिला जर काही फील होत असेल तर हे घरच्यांना, बाकीच्यांना जाणवतं. तर त्यासाठी घरच्यांचा रोल फार महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट एक मगाशी पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये सांगण्याची राहून गेली ती म्हणजे
फादर्सना पण पोस्टपार्टम डिप्रेशन होऊ शकतं. ओ अच्छा. येस, होऊ शकतं. याचं रिझन हे आहे की आपल्या वाईफसोबतचा जो टाईम आहे किंवा जी इंटिमसी आहे ती कॉम्प्रोमाइज्ड होऊन जाते या सिच्युएशनला. किंवा फोकस बेबी असा होऊन जातो, कम्प्लिटली बेबीवरती होतो. त्यामुळे हे रिलेशन कुठेतरी मागे पडत जातं आणि त्याच्यामुळे हजबंड्सना म्हणजे फादर्सना नवीन पोस्टपार्टम डिप्रेशन येण्याचे सुद्धा चान्सेस असतात. आणि ह्याच्यामुळे झालेले डिवोर्स पण आहेत, म्हणजे अशा केसेस सुद्धा आहेत. तर ही गोष्ट कन्सिडर करणं गरजेचं आहे. कारण एकदा बेबी झालं की आणि ते थोडं मोठं होतं, कसं बर्ड्सचं कसं होतं, बर्ड्सचं छोटं एक बेबी जन्माला येतं हे आणि त्याला पंख फुटले की ते उडून जातं. शेवटी आपण दोघंच राहतो. त्यामुळे हे रिलेशनही जपणं तेवढं गरजेचं आहे. पण इथे थोडासा मेजर रोल हजबंडचा येतो, कारण ती ऑलरेडी अशा स्टेटमध्ये असते की तिला सपोर्ट करणं आणि तिला थोडंसं स्पेशल फील करवणं गरजेचं असतं. बरेचदा असं होतं की एक बेबी तुमच्या लाईफमध्ये आला, लाईफमध्ये इतके चेंजेस होतात, बट ते जे बेबी आणि मॉमचं बॉन्डिंग आहे, ऑफकोर्स ते खूप प्रेमळ नातं असतं, पण इट्स नॉट लाईक इमिडिएट झाल्या यार की माझं बाळ आणि हे ते, तो जो एक फिलिंग यायला, तो मदरली फिलिंग यायला आय थिंक थोडासा वेळ द्यावा लागतो न्यू मॉम्सला. तर या गोष्टीला कसं घ्यायचं, मतलब याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? किंवा असं वाटतं की हे माझंच बाळ आहे, पण तो इमोशनल कनेक्ट नाही होत, लगेच नाही होत. म्हणजे ऑफकोर्स आपण त्या बाळाचीच वाट बघत असतो 9 महिने, पण झालं कदाचित ते याच्यामुळे होत असावं की म्हणजे ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ह्याचा काहीतरी फील येतो किंवा आय डोंट नो काय होतं. तर आता तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एकटे नसता. आता एक छोटंसं बाळ आलेलं असतं जे 100% तुमच्यावर डिपेंडंट आहे सगळ्या गोष्टीसाठी, न्यूट्रिशनसाठी, बाकी डेली नीड्ससाठी, सगळ्यासाठी तुमच्यावरती डिपेंडंट आहे. तर ही गोष्ट नक्कीच ओव्हरवेल्मिंग आहे आणि अशा वेळेस ती जबाबदारीची जाणीव आणि प्लस बाकीच्यांनी करून दिलेली जबाबदारीची जाणीव की आता तुला बाळ झालं आहे ना, यू शुड बी हॅपी, यू हॅव टू बी हॅपी असं असतं. रडू आलं समजा, आता या सगळ्या गडबडीमुळे, ह्याच्यामुळे, चेंजेसमुळे रडू येऊ शकतं ना कधीही, कुठल्याही क्षुल्लक कारणामुळेही रडू येतं. तर आपल्याला पहिला हे सांगितलं जातं की आता रडू नकोस, आता बाळाकडे बघून तू शांत बसायचं, किंवा आता तुझं बाळ आहे त्याच्यासाठी तरी तू, मग ते एक दडपण की आता बाळासाठी मला रडता पण येणार नाहीये, तर मला हॅपी राहिलं पाहिजे, तर तेही एक दडपण येतं. तर कधीकधी असं होतं की बॉन्डिंग नाही होत इमिजिएटली, कारण बाकीचे फॅक्टर्स असतात. ती एवढ्या पेन आणि डिस्कम्फर्टमध्ये असते की ज्याच्यामुळे ऑलरेडी आणि प्लस एक्सपेक्टेशन्स खूप वाढलेले असतात आणि रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव हेही असतं. त्यामुळे ओव्हरऑल सिच्युएशन अशी असते की ओव्हरवेल्म्ड असते ती. आणि अशामुळे असं होतं की आपल्याला त्या बाळाशी कनेक्ट नाही जाणवत तेवढा जेवढा वाटायला पाहिजे. आणि जे व्हिजिटर्स असतात किंवा जे लोक भेटायला येतात त्यांचं ते बेबी असं तसं, मग आपल्याला असं वाटायला लागतं की सगळे एवढे येऊन माझ्या बाळावर एवढं प्रेम करताय आणि मला कनेक्ट नाही जाणवत आहे तो. मग ते कुठंतरी मनामध्येच आपल्या त्याचं एक द्वंद्व सुरू होतं आणि ते स्लोली जसं ह्या सिच्युएशन्स हळूहळू रिझॉल्व एक गोष्टी होत जातील तसं तसं तिला ते उलगडत जाऊ शकतं की आणि कनेक्ट व्हायला कधी कधी वेळ लागतो आणि दॅट्स प्रिटी मच नॅचरली. येस, ओके. पण तो होतो सूनर ऑर लेटर, तो एक बॉन्डिंग एस्टॅब्लिश होतो. आणि ऑलमोस्ट लाईक ज्या वर्किंग मॉम्स असतात 6 to 8 months त्यांची पण मेटर्निटी लिव्ह असते सगळ्या ऑफिसेसमधनं, आणि 8 months ऑलमोस्ट 8 months त्यांनी बाळासोबत अगदी घरात प्रत्येक मिनिट बाळासोबत स्पेंड केलेला असतो. आणि देन ती मेटर्निटी लिव्ह संपायला आली, रिटर्न टू ऑफिस आलं की मग खूप डिफिकल्ट जातं की त्या बाळाला आयदर यू बिल्ड युअर ओन सपोर्ट सिस्टम ॲट होम, कारण की ते बाळ इतकं छोटं आहे अजूनही ते डिपेंडंट आहे, ऑर मग डे केअर. हे 2च ऑप्शन असतात. आणि दोन्ही म्हणजे घरी असेल तरी एक थोडासा मला वाटतं मॉम्सला एक मेंटल पीस राहत असेल की इट्स ओके घरच्यांजवळ आहे, पण डे केअर इज लाईक टू मच टू डील विथ असं होतं. तो गिल्ट खूप येतो डे केअरला सेंड करताना. तर मग हा जो आफ्टर डिलिव्हरी अँड आफ्टर दॅट 8 months ट्रान्झिशन टू वर्कला कसं नॅव्हिगेट करता येईल? आता असं मी म्हणेन इथे की जेव्हा एक स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा ती एका गिल्टलाही जन्म देते, कारण इट कम्स विथ मदरहूड.
जर तुम्ही वर्किंग मॉम असाल आणि तुम्हाला परत जॉईन करायचं आहे तर आपल्याला असं वाटत राहतं की अरे आपलं बाळ घरात राहतं आहे आणि कसं असेल ते, कसं त्याला सगळे सांभाळत असतील किंवा ते रडत असेल का, काही प्रॉब्लेम असेल का, त्याची हेल्थ कशी असेल, हे सगळे इश्यूज आपल्या मनात येतात. आणि जर आपण घरी राहिलो, स्टे ॲट होम मॉम असतील, त्यांना असं वाटत राहतं की आपलं करिअर कॉम्प्रोमाइज झालं. तर ईदर वे यू आर गोइंग टू फील गिल्टी. ही गोष्ट होणारच आहे अशी होत. त्यामुळे ह्याला एकच आहे की जे तुम्हाला लाईफमध्ये करायचं आहे त्या गोष्टींची फोकस राहणे थोडंसं, आणि मग घरी आल्यानंतर तुम्ही त्या बाळाशी फुल 100% कनेक्ट होऊ शकता. कनेक्ट व्हायचं म्हणजे काय तर विदाऊट एनी डिस्ट्रॅक्शन फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं त्या बाळावरती, आणि मग तेवढंसं जे कनेक्शन आहे 1-2 तासाचं असेल, 3 तासाचं असेल, दॅट इज ऑल्सो इनफ फॉर दॅट बॉन्डिंग किंवा ते रिलेशनशिप अजून डीप व्हायला. तेवढं कनेक्शनसुद्धा इनफ आहे. आता असं होतं की मोस्टली जर वडील जात असते, म्हणजे फादर्स जर वर्किंग आहेत आणि मदर आहे ती स्टे ॲट होम आहे, ती फुल टाईम घरात आहे, 24 तास घरात असलेल्या मदर्ससुद्धा असं होतं की त्या प्रेझेंट नसतात. दे माईट बी प्रेझेंट बॉडीली पण त्या मनाने प्रेझेंट नसतात, असं होऊ शकतं. पण कधी कधी असं होतं की संध्याकाळी फादर घरी आलेला आहे आणि त्या बाळाचा बाबा घरी आलेला आहे आणि 15 मिनिटात त्यांनी त्याच्यासोबत मस्त बॉन्डिंग केलं की ते त्या बाळासोबत हे होऊन जातं. मग असंही होतं की घरचे म्हणायला लागतात की बाबांसोबत जास्त हे होतं, तेही सिरियसली होतं असं. कारण ह्या सगळ्या गोष्टी होतात, थोडं पॉझिटिव्ह वाटणं सगळं करते आहे आणि नंतर असं होतं की बाबा आला की खूप खुश होतं बाळा. हो, आणि आपणच सगळं केलेलं असतं हे, आणि ते दिसताना दिसतंही बाबांसारखं, तेही लोक बोलतात. तर मग तेही आपल्याला कुठंतरी मनात जाणवतं आणि तो पॉझिटिव्हनेस एक येतो थोडासा आहे. तर ते कनेक्शन डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला 24 तास प्रेझेंट राहायची गरज नाही आहे. तुम्ही जे काही 2-3 तास बाळासोबत आहे तेवढ्या वेळेत तुम्ही जर 100% देऊन केलं तर दॅट इज ऑल्सो इनफ. आणि जस्ट आपण आता त्या डे केअरवर पण बोलत आहोत, तर आय वूड रादर से की माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे डे केअरचा. फाइंड अ गुड डे केअर आणि फरक पडतो. म्हणजे मुलांना ना मुलांसोबत आवडतं अगदी. इट इज नॉट नेसेसरी त्यांना 24 तास बिलकुल आईनेच सांभाळलं पाहिजे असं काहीही नाही आहे. खरं आहे. आणि नोबडी इज परफेक्ट आणि प्रत्येक मॉम ही परफेक्ट नाही असू शकत. आपल्याला या 100 गोष्टी आहेत अशी काही चेकलिस्ट असते का हे परफेक्ट पेरेंटिंग आहे किंवा तुम्ही मुलाला जन्म दिला तर ह्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत अशी काही चेकलिस्ट नसते. आणि जर आपण ते परफेक्शन चेज केलं ना तर फक्त आणि फक्त वी एंड अप इन एक्झॉशन. तर आपल्याला सेन राहायचं असेल तर आपल्याला परफेक्शनच्या मागे न जाता आपल्याला आपण जसे आहोत तसे पण हॅपी हे होण्याची गरज आहे हे. येस. आणि मॉम तर हॅपी बेबी. येस आणि अ बेबी नीड्स हॅपी मॉम, नॉट अ परफेक्ट वन. राईट. येस. सो पोस्ट डिलिव्हरी एक मेजर चॅलेंज जो बऱ्याच नवीन आया फेस करतात तो म्हणजे ब्रेस्ट फिडिंगचा. ते पेनफुल असतं, ते कधीतरी जमत नाही आणि तो एक वेगळाच चेंज असतो. बऱ्याच वेळा काही स्त्रिया ऑप्ट पण नाही करत त्याला, सेईंग की ब्रेस्ट फिडिंगमुळे फिगर खराब होते वगैरे. आय डोंट नो इफ इट इज अ फॅक्ट ऑर इफ इट इज अ मिथ. पण तू काय सांगशील याच्यावरती? येस, दिस इज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट जो ह्या जर्नीचा आहे. कारण सगळ्यांची जर्नी स्मूथ नसते, रादर बऱ्याच जणांची नसतेच, स्मूथ नसते ही जर्नी. आणि सुरुवातीला बेबी जन्माला आल्यानंतर लगेचच ते होतं असं नाही आहे, कारण इट्स अ स्किल आणि इव्हेंच्युअली तुम्हाला ते हळूहळू शिकत गेल्यावर येतं. जर तुम्हाला प्रॉपर गायडन्स असेल आणि जर कन्सल्टंट्स असतील, ब्रेस्ट फिडिंग कन्सल्टंट्स वगैरे असतात, लॅक्टेशन कन्सल्टंट्स असतील तर मग ते थोडंसं इझी पडतं किंवा कोणी योग्य गायडन्स दिला तर इझी पडतं. पण वी आर नॉट बॉर्न विथ ऑल दीज इन्फॉर्मेशन, राईट. तर हे आपल्याला इव्हेंच्युअलीच कळतं आणि सुरुवातीला बरेचदा प्रॉब्लेम होतो. मिल्क प्रोड्यूस नाही होत किंवा बेबीजना लॅचिंग नाही करता येत प्रॉपरली. आणि हे होतं कारण प्रत्येक बाळ वेगळं आहे, प्रत्येक आई वेगळी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी होतात. तर इथे जर गायडन्स प्रॉपर मिळाला तर ठीक आहे, अदरवाईज मग ते
हळूहळू फिगर आउट होत जातं की हळूहळू आपण शिकतो किंवा रादर ते स्किल आपण ॲक्वायर करत जातो. लॅक्टेशन कन्सल्टंट वगैरे असतात हे नसतं माहिती फारसं, म्हणजे येस, एवढं माहीत नसतं ते आत्ता कुठे माहिती व्हायला लागलेलं आहे. तर फिगर खराब होण्याच्या बाबतीत मी असं म्हणेन की काही चेंजेस तर इरिव्हर्सिबल असतात. परत आपण बॅक टू आपल्या प्री प्रेग्नन्सी बॉडीमध्ये येणं शक्य नाही आहे. काही गोष्टी तर चेंज होणारच, पण ऑलमोस्ट आपण त्यापर्यंत येऊ शकतो. म्हणजे इवन माझं पण असं एक डाऊट होता की सिझेरियन नंतर पोट म्हणजे तो वात राहतो, पोटाचं हे राहतं हे, पण तसं काही नाही आहे. म्हणजे ते ॲक्च्युली येऊ शकतं नॉर्मलला. काही स्कार्स असतील किंवा स्ट्रेच मार्क्स असतील, ह्या गोष्टी राहतात. पण तर तेवढा चेंज तर होणारच, कारण तुम्ही एक अख्खं ह्युमन बिंग जन्माला घातलेला आहे, तर तेवढा चेंज तर होणारच. ज्या नवीन मॉम्स आहेत किंवा ज्या त्यांचा जर्नी स्टार्ट करणार आहेत टुवर्ड्स मदरहूड, त्यांना काय एक पीस ऑफ ॲडवाईस तू देशील टू मेक दिस जर्नी इझी? ओके, त्यांना तर ॲडवाईस देईनच, म्हणजे सांगेन मी जे काही माझं बेस्ट ऑफ नॉलेज असेल ते. पण बाकीच्या लोकांसाठी एक महत्त्वाचा एक मेसेज आहे की सपोर्ट न्यू मॉम, एम्पथाईज हर. जे काही तिचे इमोशन्स आहेत त्यांना व्हॅलिडेट करा, ते सप्रेस करायला लावू नका. तिला मोकळं होऊ दे, तिच्या गोष्टी ऐकून घ्या, आणि जस्ट ऐकून घ्या आणि जस्ट बी बाय हर साईड. म्हणजे सल्ले देण्याची काही प्रत्येक वेळेस गरज असते असं नाही आहे. आणि असं एक म्हणतात की इट टेक्स अ विलेज टू रेज अ किड, पण मी असं म्हणेन की इट टेक्स अ विलेज टू सपोर्ट अ न्यू मदर. तर हे गरजेचं आहे. तर हे बाकीच्या लोकांसाठी झालं. आणि आता जी होणारी किंवा झालेली न्यू मॉम आहे तिच्यासाठी असं मी म्हणेन की बी काइंड टू युअर सेल्फ. कारण युअर चाइल्ड नीड्स अ हॅपी मदर, नॉट अ परफेक्ट वन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की थोडंसं स्वतःला सेल्फ केअरमध्ये इंडल्ज करा, थोडंसं अशा गोष्टी करा. इवन जस्ट आफ्टर डिलिव्हरीसुद्धा हे करू शकतो आपण. म्हणजे हॉस्पिटलचे दिवस झाल्यानंतर जेव्हा आपण घरी येतो तेव्हाही या गोष्टी करू शकतो की थोडंसं सेल्फ केअरमध्ये इंडल्ज करा. याच्यामध्ये आलं स्किन केअर, रीडिंग आवडत असेल, कुठली गाणी वगैरे ऐकणं आवडत असेल, म्युझिक, तर ते एक ऐका थोडा वेळ, किंवा थोडंसं रीडिंग करा. मेडिटेशन करू शकतात, 5 मिनिट मेडिटेशन करू शकतात. 2-3 महिने झाल्यानंतर तुमच्या गायनोकॉलॉजिस्टच्या सल्ल्याने इफ यू आर फिट देन यू कॅन स्टार्ट एक्सरसाइजिंग ऑल्सो. थोडासा लाईट एक्सरसाइज सुरू करू शकतात. तुमच्या न्यूट्रिशनवरती कॉन्सन्ट्रेट करा. आणि हे सगळं तुम्हाला माइंडफुल लाईफस्टाईलसाठी आणि ओव्हरऑल वेलबिईंगसाठी खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यावर काम करा. आणि हे काम करता करता पूर्ण दिवस निघून जाईल की बाकी काही विचार करायला वेळच नाही मिळणार. स्वतःसाठी वेळ द्या. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्टपार्टम जी गोष्ट फारशी बोलली जात नाही आणि ज्याच्यावरती फोकस होत नाही ती म्हणजे ॲबडॉमिनल मसल्स जे लूज पडलेले असतात त्याच्यासाठी थोडंसं कोअर एक्सरसाइज करणं आणि पेल्विक फ्लोअरचा एक्सरसाइज करणं हे फार गरजेचं आहे. आणि एक्सरसाइज हा खूप बिगेस्ट रोल प्ले करतो ह्याच्यामध्ये, कारण एक्सरसाइजमुळे तुमचे जे हॅपी हॉर्मोन्स असतात, सिरोटोनिन आहे, डोपामाइन आहे, सिरोटोनिन, एंडोर्फिन्स आहेत, हे रिलीज होतात. आणि जे तुम्हाला आवडेल अशा गोष्टी करण्यामुळे, एखाद्या हॉबीमध्ये इंडल्ज करा, ते करण्यामुळे जे तुमचे हॅपी हॉर्मोन्स रिलीज होतील ते तुम्हाला नक्कीच यातून रिकव्हरीसाठी हेल्प करतील. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. आणि अजून एक लास्ट गोष्ट मला सांगावीशी वाटते ती म्हणजे एक बर्ड आहे, ब्युटिफुल बर्ड आहे, फ्लेमिंगो. तर फ्लेमिंगोज ऑल्सो लूज देअर पिंक कलर आफ्टर डिलिव्हरिंग अ बेबी. सो आणि इव्हेंच्युअली आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम दे गेट देअर पिंक बॅक. तर मी असं म्हणेन की डिअर मॉम्स, यू विल ऑल्सो गेट युअर पिंक बॅक. सो हॅव सम पेशन्स अँड बी काइंड टू युअर सेल्फ आणि everything will be fine. Yes, it's a wonderful piece of advice. Thank you so much. Thank you. की टेक अवे फ्रॉम टुडेज एपिसोड हा आहे की आई झाल्यामुळे आपल्या आयुष्यात जे चेंजेस येतात त्याला आव्हान म्हणून न बघता त्याला एक सुंदर अनुभव म्हणून स्वीकारा. ओव्हरवेल्म होऊ नका. आपल्या क्लोज फॅमिली आणि फ्रेंड्सची मदत घ्या. आणि मे बी ही फेज आयुष्यात परत पुन्हा येणार नाही. सो एन्जॉय इट वाईल इट लास्ट. विथ दॅट थॉट, सासी सखी विल साइन आउट. अंटिल नेक्स्ट टाइम, keep shining.